नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. नगर परिषदेत वंचित बहुजन आघाडीचा जलवा तर प्रस्थापितांना दिला मोठा दणका. विजयी उमेदवारांची यादी आली आहे समोर. संपूर्ण उमेदवारांची यादी आहे. तर संपूर्ण बातमी काय आहे, विजयी उमेदवारांची नावे, त्यासोबत मतदारसंघ, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल, तर बहुजन समाजाच्या, बौद्ध समाजाच्या बातम्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अटीतटीचा सामना रंगला होता. तर कुठे महायुतीतच काटेकी टक्कर पाहण्यास मिळाली, तर या सगळ्या लढाईमध्ये वंचित बहुजन आघाडीने आपली चुणूक दाखविली आहे. लोकसभेत वंचित फॅक्टरने सत्ताधाऱ्यांना घाम फोडण्याचं काम करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने ज्या नगर परिषद निवडणुकीत चांगलंच कमबॅक केलं आहे. राज्यभरात नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आले आहेत, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. नगर परिषद निवडणूक एकीकडे महायुतीने प्रतिष्ठेची करत धुराळ उडून दिला, तर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलीच चळवळ आपल्याला पाहायला मिळाली. पण या लाटेतही वंचित बहुजन आघाडीने अमरावती, नांदेड, अकोला, कणकवली आणि अहिल्यानगरमध्ये आपली दखल घेण्यास भाग पाडलं. अमरावतीमध्ये वंचित बहुजन आघाडीने नगराध्यक्षपद पटकावलं आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगर परिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका निलेश विश्वकर्मा यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. तर अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी नगर परिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अख्तर खातून यांचा विजय झालेला आहे. दरम्यान नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये फुले शाहू आंबेडकरवादी तसेच आरएसएसच्या राजकारणाच्या विरोधात असलेल्या मतदारांनी ज्या आहे वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात मतदान करून भक्कम पाठिंबा दिला असल्याचं बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे. निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशामागे महिला आघाडी, युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे कार्यकर्ते तसंच आजी-माजी पदाधिकारी, विशेषतः युवा कार्यकर्त्यांचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सर्वांनी पुढाकार घेऊन केलेली मेहनत बहुप्रशिक्षित यशाचं कारण ज्या ठरल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. हे यश सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य झाले असून निवडून आलेल्या प्रत्येक नगराध्यक्ष आणि नगरसेवकाचे त्यांनी अभिनंदन केलेलं आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कोणकोणते निवडून आले, तर आपण त्याची यादी पाहूया. नागपूरमध्ये वाडी नगर परिषदेत सुनीता मेश्राम, शीतल नंदागवळी आणि राजेश जंगले विजयी झाले आहे. कणकवली नगरपंचायत निवडणूक वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असणारे लुकेश कांबळे विजयी झाले आहे. वाडी नगर परिषदेत राजेश जंगले यांचा विजय झाला आहे. तर या ठिकाणी आणखी 4 उमेदवार निवडून आलेले आहे. घाटजी नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पायल संगपाल कांबळे यांचा विजय झालेला आहे. बुलढाणा, जळगाव, जामोदा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 1 ब मधून मोहम्मद सलीम मोहम्मद सबीर विजयी झालेले आहे. शेगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत सीमा ओवे यांचा विजय झालेला आहे. जामखेड नगर परिषदेमध्ये ज्या आहे संगीता भालेराव यांचा दणदणीत विजय झालेला आहे. अकोट प्रभाग क्रमांक 9च्या पोटनिवडणुकीत इम्रान खान यांचा विजय झालेला आहे. बाळापूर नगर परिषदेवर वंचित बहुजन आघाडीचे 10 उमेदवार विजयी झालेले आहे. नांदेड कंधार नगरपालिकेत दिलीप संताराम देशमुख विजयी झाले आहे. तर देवळाली प्रवरात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष चोळके विजयी झालेले आहे. हिवरखेड नगर परिषद सविता सुनील इंगळे यांचा विजय झाला, तर बार्शी टाकळी नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 16 मधून शेख साबीर शेख आमीन यांचा विजय झालेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगरपालिकेत जयश्री दुर्योधन यांचा नगराध्यक्षपदी निवडणूक झालेली आहे. त्यासोबत अक्कलकोट नगर परिषदेत निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 मधून वंचितच्या उमेदवार प्रियंका मलिक विजयी झाल्यात. अहिल्यानगरमधून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके विजयी, तर वंचित बहुजन आघाडी संगमनेर सेवा समिती पुरस्कृत उमेदवार असणारे प्रभाग क्रमांक 9 मधील आमजद खान, उमर खान पठाण यांचा विजय झालेला आहे आणि त्यासोबत विजया राम गुंजाळ ह्या देखील विजयी झालेल्या आहेत. मूर्तिजापूर नगर परिषदेत प्रभाग क्रमांक 2 उमेदवार आहेत शशिकला सोळंके ह्या विजयी झालेल्या आहेत. तर त्याचसोबत यवतमाळ नगर परिषदेमध्ये उमेदवार आनंद गायकवाड विजयी झालेत. कर्जत जामखेडमधून ॲडव्होकेट अरुण जाधव विजयी झालेत. भद्रावती नगरपालिकेत राखी संतोष रामटेके सलग तिसऱ्यांदा विजयी झाले. तर मूर्तिजापूर नगर परिषदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे तसव्वर खान विजयी झालेत. वंचित बहुजन आघाडीचे तेलाराम नगर परिषदेचे नगरसेवक पदाच्या कान्होपात्रा पाटकर विजयी झालेले आहेत. तर अकोला बाळापूर नगर परिषदेमध्ये जे आहे संजय उमाळे विजयी झाले आहेत. भूम नगर परिषदेमध्ये रीमा ब्रह्मदेव शिंदे ह्या विजयी झालेल्या आहेत. तर धाराशिवमधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजय वहाने विजयी झालेले आहेत. तर हिवरखेड नगर परिषदेमध्ये सविता सुनील इंगळे यांचा विजय झालेला आहे. तर मित्रांनो, ही होती एक यादी. बाकीची आणखी जर यादी आली तर तुमच्यासाठी नक्कीच अपडेट घेऊन येईल. परंतु तत्पूर्वी विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.